बंधू अशोक खराचा आणखी एक कारनामा समोर. उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचा सीसीटीव्ही समोर. केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खराची बंधुगिरी. 23 मार्च पासून केंद्र सरकार 20% अतिरिक्त व्यावसायिक गॅस देणार. पेट्रोलियम सचिव नीरज मित्तल यांची माहिती. रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल्स आणि खानावळी यांना प्राधान्य. जलवाहतूक सुरक्षित राहायला हवी. युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन. ईदच्या शुभेच्छा देत मोदींकडून इराणवरील पायाभूत सुविधांवरील हल्ल्याचा निषेध. राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आजही गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या रांगा. बुलडाण्यामध्ये पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वाटप. गॅस तुटवड्याचा छोट्या व्यावसायिकांना फटका. नाश्ता सेंटर आणि चहाची दुकानं मात्र बंद. नागपुरातील पेट्रोल पंपाची उधारी बंद. ॲडव्हान्स पेमेंट दिल्यानंतरच तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना इंधन मिळणार. पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यात देखील कपात होण्याची शक्यता. मराठवाड्यावर अवकाळीचं आसमानी संकट. 11,572 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 8,544 हेक्टरवर नुकसान. प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात.